श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. चंद्र 7 डिसेंबर रोजी रात्री 10:38 मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. कर्क ही चंद्राची स्वराशी असून चंद्राचे हे गोचर मालामाल करेल. त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करत असतो, ज्याचा शुभ अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास 2.5 दिवस राहतो. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहांबरोबर युती निर्माण होते. या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो. चंद्र 7 डिसेंबर रोजी रात्री 10:38 मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. कर्क ही चंद्राची स्वराशी असून चंद्राचे हे गोचर मालामाल करणार आहे. त्यातील पहिली रास आहे वृषभ. चंद्राचे राशी परिवर्तन देणार या राशीमध्ये पदोपदी यश. वृषभ राशीतच चंद्राचा प्रवेश होणार आहे. त्यामुळे हे राशी परिवर्तन तुळ राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. दुसरी रास आहे कर्क. चंद्राचा कर्क राशीतील प्रवेश कर्क राशींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. यानंतरची रास आहे कुंभ. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचा कर्क राशीतील प्रवेश खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभ कार्य होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. ह्या राशीच्या व्यक्तींना शनीच्या मीन राशीतील परिवर्तनामुळे अनेक चांगले फायदे होतील. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. नवीन संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठी हा उत्तम काळ आहे. ज्यांचे आयुष्य डबघाईला आले आहे त्यांना पुन्हा एकदा योग्य मार्गावर येण्याची शक्यता आहे. तुम्हाला नवीन संधी मिळतील. तुम्ही तुमच्या कुटुंबासह लांबच्या प्रवासाची योजना आखू शकता. त्यामुळे परस्पर प्रेम वाढेल आणि तुम्हाला ताजेतवाने वाटेल. तर स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.